काल रात्रीपासून नाशिक शहरासह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसानं गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे आणि गंगापूर धरणातून नाशिकच्या गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा गोदावरी नदी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी दुथडी भरून वाहत असल्याचं बघायला मिळत आहे। सध्या गोदावरी नदीचं आपल्याला पूरसदृश्य परिस्थिती जी आहे ती बघायला मिळत आहे। खरं तर पुराचं मापदंड समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या आपल्याला कमरेच्या वरपर्यंत पाणी गेल्याचं एकंदरीत या ठिकाणी बघायला मिळत आहे। गंगापूर धरणातून आज 3 वाजेच्या सुमारास 6340 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग जो आहे तो गोदावरी नदी पात्रामध्ये करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला आता ही गोदाकाठची परिस्थिती जी आहे ती बघायला मिळत आहे। सध्या आपण रामकुंड परिसरामध्ये आहोत। रामकुंड परिसरातील ही परिस्थिती पाहत आहोत। मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते रामकुंड परिसरामध्ये आता या ठिकाणी साचलेलं आहे। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानं गोदाकाठ परिसरातील नागरिकांना आणि रामकुंड परिसरातील व्यावसायिक असतील त्याचबरोबर आठवडे बाजारात दुकान लावणारे व्यावसायिक असतील यांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे आणि सध्या आपल्याला या ठिकाणी गोदावरी नदीची पूरसदृश्य परिस्थिती जी ती बघायला मिळते। पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।